नमस्कार पशुपालक मित्रांनो, पशुधन या परिवारामध्ये आपलं सहर्ष स्वागत. तर आज आपण मास्टायटिस जर झाला तर त्याला घरच्या घरी मलम कसं तयार करायचं हे आज आपण बघणार आहोत. तर मास्टायटिस म्हणजे काय, जर कासेला आलेली सूज किंवा मग सडाला आलेली सूज याला आपण मास्टायटिस असं म्हणतो. तर याला घरगुती पद्धतीने मलम कसं तयार करायचं, तर काय करायचं, कोरपड असते, कोरपड ॲलोवेरा कोरपड घ्यायची 250 ग्रॅम, त्यामध्ये 100 ग्रॅम हळद आणि 10 ग्रॅम आपला एक चुना घ्यायचा आणि हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं. आणि हे मिश्रण लावण्यापूर्वी एक अर्धा किलो आपला हे लिंबाचा पाला घेऊन तो उकळून घ्यायचा आणि ते 2 लिटर पाण्यामध्ये, आणि ते पाणी थंड करून त्याने अगोदर कास स्वच्छ धुवून घ्यायची आणि कपड्याने पुसून घ्यायची, सुती कपड्याने स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची. आणि नंतर हे यातलं 1/4 म्हणजे हे जे आपण मलम बनवणार, कोरपड 250 ग्रॅम, 100 ग्रॅम हळद आणि 10 ग्रॅम चुना, तर हे जे आपण मिश्रण बनवणार आहोत याचं काय करायचं, याचे 4 भाग करायचे. आणि पहिला एक भाग सकाळी, एक भाग 11-12 वाजता आणि तिसरा भाग 4 वाजता, आणि शेवटचा जो भाग आहे तो रात्री झोपण्यापूर्वी लावायचा असतो. तर हे आपलं लिंबाच्या पाणी जे उकळून घेतलेलं, तर ते थंड करून त्याने पहिले कास धुवून घ्यायची स्वच्छ, त्यानंतर सुती कपड्याने त्याला पुसून घ्यायचं आणि नंतर हे त्यावर लावायचं. आणि परत दुपारी तसंच धुवून घ्यायचं, त्याला अगोदर परत लावायचं. 4 वाजता तीच क्रिया करायची. आणि रात्रीच्या वेळेस जर हे आपण जे मिश्रण लावणार आहोत त्यात थोडासा आपण जे मोहरीचं तेल टाकायचं आणि ते मोहरीचं तेल यामध्ये मिक्स करून मग ते कासेला लावायचं. आणि मग ही क्रिया आपण 3 दिवस जर केली तर आपला मास्टायटिसची जी सूज आहे, काशीची सूज, ती कमी होईल. त्यानंतर दुसरा उपाय जर बघायला गेलं तर आपण जी नीळ वापरतो कपड्यांसाठी, जी नीळ वापरतो ती नीळ पावडर आणायची आणि त्याची पेस्ट करायची. पेस्ट अशी करायची की त्याचा लेप पण झाला नाही पाहिजे आणि ती निघून गळून खाली पण नाही पडली पाहिजे. तर ही अशा प्रकारे याची पेस्ट तयार करायची, थोडी पातळसर करायची. आणि हे लावण्यापूर्वी आपण जे तोच फॉर्म्युला वापरायचा, लिंबाचा पाला 2 लिटर पाण्यामध्ये उकळवून ते पाणी थंड करून अगोदर कास स्वच्छ धुवून घ्यायची, सुती कपड्याने पुसून घ्यायची आणि मग हे नीळचं जे मिश्रण आहे ते लावायचं. याने सुद्धा सूज कमी होती. तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या समोरील जे बेलचा आयकॉन आहे त्याला टच करा आणि ऑल सिलेक्ट करा. धन्यवाद.